तर नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चैनल दी आरुष गुरु मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत है। और ये वाला जो वीडियो है मैं मराठी लैंग्वेज में कर रहा हूँ क्योंकि इस बार हम कोल्हापुर महाराष्ट्र बेस्ड कोंडुस्कर ट्रैवल्स का वीडियो कर रहे हैं। और कोंडुस्कर ट्रैवल्स का जो हेडक्वार्टर्स है ते कोल्हापुर मध्ये आहे। दैट इज द रीजन आई एम डूइंग दिस व्लॉग इन मराठी लँग्वेज। तर कोंडुस्कर ट्रॅव्हल्स वाल्यांनी, कोंडुस्कर ट्रॅव्हल्स कोल्हापूर, कोंडुस्कर ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी आत्ताच म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात न्यूली इंट्रोड्यूस्ड प्रकाश सेलिस्टा वोल्वो B11R 14.5 मीटर आणि 13.8 मीटरच्या अशा 4 गाड्या घेतलेल्या आहेत। तर प्रकाश सेलिस्टा बांधणीच्या या गाड्या आहेत। आधी तुम्हाला माहीतच असेल जी वोल्वो कंपनी होती ती शेल पाठवायची, MGला असू दे, प्रकाशला असू दे। आता ते बंद केलंय, पण आधी या गाड्या शेल डायरेक्टली जायच्या आणि ही बॉडी आणि आतला जो कोच आहे ते सर्व जे आहे ते सर्व प्रकाशने केलेला आहे। आणि या गाड्यांचा आता आपण ड्रोनने शूटिंग करतोय। तुम्ही पाहतच असाल माझा जो टेक होता हा वाला आता तुम्ही पाहू शकता, तुम्हाला मी वरून दिसत असेल। त्याचं कारण आहे की आपण ड्रोननी शूटिंग करतोय। पुढचे सुद्धा जे टेक्स असणार आहेत आपले ते ड्रोननी असणार आहेत। रील्स वगैरे खूप खतरनाक आलेले आहेत। आणि हे चारही ड्रायव्हर दादा आम्ही मुवमेंट वगैरे मध्ये असताना त्यांनी गाड्या अशा भारी हँडल केल्यात ना, कॉन्फरन्स कॉलवर होते म्हणजे विषयच हार्ड, नो डाऊट इन दॅट। आता आपण पुढच्या वॉकर ऑन रिव्ह्यू कडे वळू। तर मित्रांनो या आहेत, ये गाड़ियाँ है 4 न्यूली इंट्रोड्यूस्ड। और इन गाड़ियों का जो रूट रहने वाला है, या गाड्यांचा जो रूट असणार आहे ना, मी थोडंसं हिंदी आणि मराठी दोन्ही मिक्स करतो अधूनमधून, म्हणजे जे आपलं मेन ऑडियन्स आहे ना, हिंदी ऑडियन्स, त्यांना पण कळणार। तर या गाड्यांचा रूट जो असणार है वो मैं अंदर जाने के बाद अनाउंस करूंगा। और फ्रंट लुक जो है या गाड्यांचा काही असा आहे। लाइट्स वगैरह एकदम भारी आहेत। आणि आपले जे मित्र आहेत, हमारे जो दोस्त है बस वैन बेंगलोर से सौरभ दादा, उनको ये प्रकाश सेलिस्टा मॉडल बहुत पसंद है, तो उनको ये रील और व्लॉग देख के बहुत खुशी होने वाली है। बीच में मध्ये यूजुअली वोल्वोचा लोगो असतो, पण आता नाहीये इकडे, पण हेडलाइट्स वगैरे तर एकदम क्वालिटी दिसत आहेत। कलर कॉम्बिनेशन आधीपासूनच तुम्ही पाहिलं, कोंडुस्कर ट्रॅव्हल्सचं एकच नंबर असतं। आणि कोंडुस्कर ट्रॅव्हल्स बद्दल एक माहिती सांगायची झाली तर वोल्वो इंडिया जब इंडिया में इंट्रोड्यूस हुआ था वोल्वो, तब 20 गाड़ियाँ आई थी टोटल फर्स्ट बैच, और उसमें से 4 गाड़ियाँ कोल्हापुर को डिलीवर हुई थी। कोल्हापूरला आलत्या 20 पैकी 4 गाड्या कोंडुस्करनं घेतलेल्या, असा इतिहास आहे, ऐसी हिस्ट्री है हमारे कोंडुस्कर ट्रैवल्स की फ्रॉम कोल्हापुर। और साइड लुक भी देखिए, मतलब स्टिकरिंग वगैरह ज़्यादा कुछ नहीं करते, काही स्टिकरिंग नहीं है, एकदम प्लेन आणि सिंपल लुक त्यांनी लिव्हरी ठेवलेली आहे। अभिजित कोंडुस्कर सर त्याच्यामध्ये आधीपासूनच एक्सपर्ट आहेत। त्या गाड्यांचं लुक्स वगैरे किंवा डिझाईन असू दे, लिव्हरी असू दे, त्यामध्ये ते एक्सपर्टच आहेत, नो डाऊट इन दॅट। तर आता तुम्ही या गाडीचा साइड लुक पाहू शकता, काही असा आहे, साइड लुक कुछ ऐसा है। और टोटल नंबर ऑफ जो स्लीपिंग बर्थ है इसमें 42 है, वो कैसे मैं बता देता हूँ। टोटल नंबर ऑफ सेक्शंस 3+3+1 है, 1 2 3 4 5 6 7। तो जब 6 सेक्शंस होते हैं विंडो के, तब वो 36 बर्थ वाली बस होती है। जब 5 सेक्शन होते हैं, जैसे 1 2 3 4 5, वो 30 स्लीपर होती है। और जब ऐसे 7 सेक्शंस होते हैं, 7 × 6, 7 6 42 ऐसी स्लीपर बर्थ्स त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातात। आणि मागचं जे चाक आहे ना ते ॲक्च्युली स्टेअरेबल राहतं। ये जो स्टेअरिंग रहता है ना, ये पहिया स्टेअरिंग नाही, जब कॅप्टन दादा ते स्टेअरिंग फिरवतील त्यावेळी ते चाक तर वळणारच आहे, पण टर्निंग रेडियस कमी व्हावा यासाठी हे देखील चाक वळणार आहे। ते कसं होतं ते आपण कॅप्टन दादांना करायलाच सांगू आता। दादा हे चाक इकडे राईटला वळवा पूर्ण। आता तुम्हाला दाखवतो मी, ये देखिए, ते बघा, ते मागचं चाक सुद्धा वळलेलं आहे, हे पूर्ण वळलंय पूरी तरह से। ये वाला पहिया जो है वो ऐसा है, और ये लास्ट वाला टायर देखिए रेयर वाला, ये भी पूरी तरह से टर्न हो गया है। और 11R गाड़ी है, B11R 410 bhp, खरा सोना गाडी आहे, खरंच सोना आहे या गाडीचं, कारण की पॉवर वगैरे एक नंबर, मायलेज 2.5 3 सव्वा 3 पर्यंत देतं, पण गाड्या या पळतात एक नंबर, नो डाऊट। कंपॅरिझन मध्ये 8R जे आहे
ते 7700 सीसीचं इंजिन आहे, हे 10700 सीसीचं इंजिन आहे, म्हणून त्याला 8R म्हणतात. 7.7, दिस इज 10.7. आणि बॅक लुक या गाड्यांचा काही असा आहे. 410 bhp. अभी 9600 जी है, 9600 अपनी जो अभी लेटेस्ट गाड़ी है मार्केट में, उसका bhp 346 है, तो उसका माइलेज थोड़ा सा ज़्यादा हो जाता है. अमनिका का मेंशन है, कोंडुस्का ट्रॅव्हल्स का मेंशन है, रेडियम वगैरह नीचे अच्छे से लगाया है, ते सर्व पण भारी बाब आहे, नो डाऊट इन दॅट. प्रकाशचं मेन्शन आहे, कारण की जसं मी म्हटलं पूर्ण जी बॉडी आहे इथे प्रकाशचं मेंशन आहे. ही पूर्ण बॉडी, ये पूरी बॉडी प्रकाश से है. अभी सीन ये है कि अभी सिर्फ वोल्वो शेल भेजता है, जसं आपण दामोदरच्या फॅक्टरीमध्ये कव्हर केलता एक्सप्रेस लाईन परिवहनचा शेल. तर आता शेलचा संबंध नव्हता त्या काळी डायरेक्ट चेसिस जायच्या वोल्वो इंडियातून MG कडे, प्रकाशकडे. जास्त करून प्रकाशकडे गेल्यात. प्रकाश सेलिस्टा आणि MG स्टार्स याच गाड्या मार्केटमध्ये आहेत. मोस्टली मल्टी एक्सल आहेत. स्टार्स एकच आहे मार्केटमध्ये, 1 किंवा 2. क्या कौन-क्या है वो स्टार्स बाय एक्सल गाड़ियाँ कौन सी है वो मुझे कमेंट करके बताइए. अगर आप बसेस को फॉलो करते होंगे तो आपको पता चल ही जाएगा. तर चला मित्रांनो, चलिए दोस्तों, इस बस को अंदर से देखते हैं. शुरू करेंगे केबिन पासून. काही अशी आहे बसची केबिन, कॉम्पैक्टच आहे, तो थोड़ी सी छोटी सी प्यारी सी केबिन है. कैप्टन दादा के लिए यहाँ पर AC वेंट्स मिल जाते हैं, लाइटिंग वगैरह सही है. ये बस का 4 स्पोक स्टेयरिंग व्हील आपको यहाँ पे मिल जाता है. रिवर्स पार्किंग कैमरे का व्यू इसमें आने वाला है. हेडलाइट्स के कंट्रोल्स यहाँ पे है. वो देखिए, ये हेडलाइट्स हो गई चालू. थोड़े चाबी चालू करने की पड़ेगी पहले. ये देखिए, हेडलाइट्स चालू हो गए, ऑफ हो गए, ऑन ऑफ. तो ये फंक्शन है इस वाले बटन का. बाकी यहाँ पे अभी गाड़ी N में है, मैंने गाड़ी चालू कर दी है. थोड़ा बहुत फ्यूल है गाड़ी में. पार्किंग ब्रेक जो है इस वाली बस का वो आपको इथे मिळून जातो. हाइट अप डाउन स्विच, बैटरी कट ऑफ स्विच, मेरा एडजस्टमेंट का स्विच है. ये बस का रिटार्डर है. AC के कंट्रोल्स आपको यहाँ पे आ जाते हैं, टेम्परेचर इन्क्रीज अँड डिक्रीज करने के लिए. डोर ओपन अँड क्लोज करायचा जो बटन आहे, जे स्विच आहे ते इथे तुम्हाला येऊन जातं. बाकी आतले जे लाइट्स आहेत, इंटीरियर लाइट्स, वो इन बटन से कंट्रोल किए जाएंगे. 12 स्पीड AT इसमें आ जाता है. अभी की जो 9600 है उसमें 12 स्पीड AMT आ जाता है. AT स्टार कन्वर्टर, AMT इज ऑटोमेटेड मैन्युअल ट्रांसमिशन. और जर्मन गाड़ियों का जैसा है, इसका लेफ्ट हँड साईडचं जे स्विच असतं ना, त्याने लाईट्स कंट्रोल होतात. हे बघा, पासिंग लाईट. आपण काय करतो बऱ्याचदा, जर्मन गाड़ी जर चालून सवय नसेल तो हम क्या करते हैं, हमारे जैसे लोग, ये उल्टा हो जाता है तो हम यहाँ पे पासिंग लाइट देने जाते हैं और बस का वाइपर चालू हो जाता है. टिल्ट एंड टेलीस्कोपिक ऐसा ये स्टेयरिंग आपको इसमें मिल जाता है. इसका पैडल यहाँ पे देखिए, इसको ऊपर नीचे आप कर सकते हैं स्टेयरिंग को आराम से. अभी मैंने स्टैंड पकड़ा है और वो दोनों एक साथ नहीं हो पा रहा. और ब्रेक और एक्सीलेटर दोनों ही आते हैं क्योंकि बस ऑटोमॅटिक है. बस ऑटोमॅटिक असल्यामुळे तो एक सीन आहे. आरसा इथे मिल जातो, शीशा मिल जाता है. साथ ही साथ यहाँ पर भी AC वेंट्स है. को कैप्टन दादा के लिए अच्छी खासी प्यारी सी बड़ी सी सीट है. ओपन करके मैं झट से दिखा देता हूँ आपको. तो ये देखिए, कुछ ऐसी है ये सीट, अशी आहे सीट को कैप्टन दादांसाठी किंवा क्लीनर दादांसाठी. तर ती पण चांगली है, अच्छी खासी सीट है, आराम से यहाँ पर बैठ सकते हैं हम. तो जल्द ही हम इस बस का जब व्लॉग करेंगे, जर्नी व्लॉग, तब मैं यहाँ बैठ के ट्रैवल करने वाला हूँ. शीशा वगैरह मैंने आपको यहाँ पे दिखा दिया, ये बड़ा वाला शीशा है. तो केबिन ठीक ठाक है, स्पेशियस है. वुडन फिनिश वगैरह यहाँ पे दिया है कैप्टन दादा के लिए. USB चार्जिंग सॉकेट आपको मिल जाता है. और कैप्टन दादा के लिए फैन भी है. AC तो है ही, तो फैन भी कस्टमाइज करवा लिया है, वो बहुत सही चीज़ है. तर चला मित्रांनो, तो चलिए दोस्तों, हम इस बस को अभी अंदर से देखेंगे, अंदर से गाड़ी को एक्सप्लोर करेंगे.
इथे तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा ग्रॅब हँडल वगैरे आहेत, जी की फार चांगली गोष्ट आहे स्पेशली फॉर सिनियर सिटीजन्स. आपण आता हा जो नॉब आहे त्याला खाली करू आणि आज जाऊ. ये देखिए, हे पहा 2x1 AC स्लीपर आणि मधला जो गँगवे आहे ना तो एकदमच स्पेशियस आहे. प्रकाशी बांधणी असल्यामुळे, प्रकाश बिल्ट है इसीलिए कोई डाउट नहीं. बाहर से भी गाड़ी अच्छी है और इंटीरियर्स भी काफ़ी स्पेशियस होते. कैपेला का फील ये मुझे दे रहा है. प्रकाश का जो कैपेला मॉडल है अभी भी एग्जिस्टिंग है, उसका फील ये वाली गाड़ी दे रही है. बाकी एम्युनिटीज़ में अगर आपको मैं बताऊँ, एम्युनिटीज बद्दल बोलायला गेलं तर तुम्हाला चार्जिंग सॉकेट भेटून जातो, 3 पिन भेटतो, जी की फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही लॅपटॉप वगैरह पण चार्ज करू शकता. सीटचे बर्थचे नंबर जे आहेत वो यहाँ पर मेंशन किए हुए हैं. U8 9W, W का मेंशन किया हुआ है, वो बहुत सही चीज है. U8 वो ये वाली सीट हो गई, ही वाली सीट असणार U8 आणि 9W, W लिहिलंय म्हणून ती वाली सीट असणार आहे, असं आहे. त्यानंतर कोंडुस्कर ट्रॅव्हलची स्पेशालिटी आपली ही असते की यांचे व्हाईट बेडशीट्स आधीपासूनच आहेत. म्हणजे मोस्ट ऑफ दी टाइम्स जेव्हा मी बघितले किंवा ज्यावेळीपासून कोंडुस्करने ऑपरेशन चालू किए उन्होंने, तब से व्हाइट बेडशीट्स इनकी स्पेशलिटी रही है. मतलब साथ ही साथ उस पे उनकी ब्रांडिंग भी आ जाती है, तो अच्छा व्हाइट लिनन एक पॉश लुक दे देता है बस को. दॅट इज द रिझन हे पांढरं बेडशीट वापरतात. तुम्हाला ब्लँकेट देखील मिळून जातं. हे बघा, हे ब्लँकेट आहे, ते पण डेली वॉश केलं जातं. ती पण फार चांगली बाब आहे. पडदे वगैरे अजून ह्याच्यामध्ये फिट कदाचित ते करतील. आता मी जसं सांगितलं न्यूली इंट्रोड्यूस्ड आहेत. मधला जो पडदा आहे तो एक्स्ट्रा लावणार आहेत ते. रीडिंग लॅम्प वगैरे तुम्हाला इथे भेटून जातात. चार्जिंग सॉकेट आहेत ते तुम्हाला इंडिव्हिज्युअल आहेत. आणि एकूण पॅसेंजर कॅरिंग कैपेसिटी, एकूण बर्थ जर तुम्हाला सांगायचं झालं तो इसमें आपको 42 AC स्लीपर बर्थ मिल जाते हैं. मतलब 7 रोज, एक रो में 6 बर्थ आ जाते. 1 2 3, ऊपर 3 और नीचे 3, असे 6. 1 2 3 4 5 6 7, 7 × 6 42 AC स्लीपर बर्थ. और क्योंकि वोल्वो का इंजन जो होता है, वोल्वोचं इंजिन जे असतं ते मागील बाजूस असतं, लाईक रेअर इंजिन असतं, त्यामुळे तुम्ही पाहू शकता हे जे शेवटचे बर्थ आहेत ना ते थोडेसे एलिवेटेड आहेत. इथे पायरी है, इधर थोड़ी सी स्टेप की है, आपको उस पर क्लाइंब करना पड़ेगा और उसको ये वाले बर्थ की ओर आपको जाना पड़ेगा. और ये प्रकाश ने सही चीज करके दी है कि जो लास्ट वाले बर्थ है, यहाँ पर जो लोग सोने वाले इथे जे लोग झोपणार आहेत त्यांचं जे डोकं असणार आहे ना, इट विल बी इन द डायरेक्शन इन विच द बस इज मुव्हिंग. आता तुम्ही पहा, या डायरेक्शननी बस मूव्ह होणार आहे आणि इथेपर्यंत जी लोक आहेत, यहाँ पर जो लोग सोने वाले टिल द 6th सेक्शन ऑफ द बर्थ, त्या लोकांचं जे डोकं आहे ते या बाजूला आहे, पर इधर कंप्लीटली अपोजिट है. उसका रीजन ये होता है कि ये जो बैक सेक्शन है बस का, इसको अगर पीछे से कोई ठोकर दे जाए, इथे कोणीतरी मागून ट्रक किंवा बस येऊन धडकलं तर इथे जे माणसं झोपणार आहेत ना त्यांचं डोकं जाऊ शकतं आणि त्याच्यामुळं त्यांचा मृत्यू होऊ शकतो. डेथ होने की संभावना, प्रोबेबिलिटी ज़्यादा है. इसीलिए मोस्ट ऑफ द बस बॉडी बिल्डर्स जो है वो ये सिस्टम करवा के देते हैं. जो भी हम MG बिल्ड, दामोदर बिल्ड, वीरा बिल्ड, प्रकाश बिल्ड बसेस कवर करते हैं, उसमें ये मैंने आपको दिखाया है. बाकी ऊपर वाले बर्थ पे भी, वरचं जे बर्थ आहे त्याच्यावर पण तुम्ही आरामात बसू शकता, नो डाऊट. वरती पण चांगली स्पेस आहे. कन्व्हर्टेड वोल्वोजमध्ये हेच होतं की वरती प्रॉपरली तुम्हाला बसता नाही येणार. म्हणजे शेल वगैरे घेऊन आधी ज्या B11 केलत्या ना त्या, आता ही कशी आहे, फुल्ली बिल्ड बाय प्रकाश आहे. म्हणजे पूर्ण बॉडी जी आहे बाहेरून आणि कोच पण प्रकाश आहे. कारण की आधी कसं होतं, आधी वोल्वो इंडिया जे होतं ना ते स्लीपर बसेस देत नव्हतं. आयदर इट यूज टू प्रोव्हाइड सीटर और सेमी स्लीपर. म्हणजे B11 खूपच कमी गाड्या फुल्ली बिल्ड बाय वोल्वो आहेत. म्हणजे कोच बाय वोल्वो प्लस बॉडी बाय वोल्वो. एक ठराविक नावं आहेत सांगायची झाली तर, मुरहारा फ्रॉम थिरुवनंतपुरम केरला, उनके पास वो गाड़ी है B11 BS6 फुल्ली बिल्ड बाय वोल्वो, आई मीन कोच बाय वोल्वो एज वेल. फिर केरला SRTC गजराज स्विफ्ट, वो भी एक गाडी आहे, ती एक गाडी आहे, ती पण फुल्ली बिल्ड बाय VEC VI आणि राजरतनच्या बसेस. अशा 3 ते 4 बसेस आहेत इंडियामध्ये ज्या फुल्ली बिल्ट बाय वोल्वो आहेत. B11 फुल्ली बिल्ट, उसके बारे में बोल रहा हूँ. B8 और 9600 अब तो वो है ही, नो डाउट इन दैट. पर अभी वोल्वो ने, जैसे मैंने बाहर कहा, चेसिस देना बंद कर दिया है. ये बस जो है 11R के चेसिस पर फुल्ली बिल्ड की गई थी.
ही डायरेक्ट चेसिस लॉकडाऊनच्या आधी प्रकाश किंवा MGला ते पाठवायचे आणि त्यावर MG प्रकाश जे आहेत ते बॉडी बिल्डिंग करायचे, असं आधीचा सीन होता। अब आते हैं आप लोगों के इम्पॉर्टंट क्वेश्चन पर, जो आप लोगों का इम्पॉर्टंट सवाल होता है। बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की पहिल्यांदा अरुज भैया इस बस का रूट क्या है बताइए। तो 4 बसेस आपने देखी होंगी ग्राउंड पे, तो उन बसेस का रूट जो रहने वाला है, एक पेयर का रूट रहने वाला है फ्रॉम कोल्हापुर टू मुंबई, और दूसरा पेयर जो है दैट इज गोइंग टू बी फ्रॉम कोल्हापुर टू हैदराबाद वाया सोलापुर। तो रूट मैंने बता दिया, और अभी 11 आवर तो मार्केट में मिलती नहीं, तो बसेस की प्राइस में वैसे बता नहीं सकता क्योंकि गाड़ी ही अभी वोल्वो इंडिया में ऐसी वाली ब्रँड न्यू अवेलेबल नहीं है। और तीसरा सवाल आप लोगों का होता है, तीसरा प्रश्न तुमचा असतो गाडीचं मायलेज काय आहे। एकतर हे 11,000 म्हणजे 10,700 सीसीचं इंजिन आहे, 10.7 लिटर एक्झॅक्ट म्हणायचं झालं, आणि 410 घोडे म्हणजे 410 bhp की ये गाड़ी है। तो 2.8 2.9 मैक्सिमम 3 तक का माइलेज होता है, तो 2.5-3 आप मान के चलिए, 2.5 2.75 ऐसा इस गाड़ी का माइलेज रहता है। रूट बता दिया, माइलेज बता दिया, प्राइस का जो सीन है वो भी मैंने बता दिया। और प्रकाश का पी आपको सीढ़ियों पर मिल जाता है, ये देखिए प्रकाश का पी है, बस के नंबर यहाँ पर भी मेंशन्ड है, और प्राइवेसी के लिए कर्टन सभी जगह पर आपको मिलते हैं। ये बीच वाला वो जल्द ही फिट कर देंगे बिफोर इट गोज टू मुंबई और हैदराबाद फ्रॉम कोल्हापुर। बाकी जूते चप्पल रखने के लिए आपको नीचे यहाँ पे लेफ्ट हँड साइड में इकडे तुम्हाला स्पेस भेटून जाते, नो डाउट इन दैट। आणि इमर्जन्सी एग्जिटचा डोर वो यहाँ यही कहीं होना चाहिए, तीसरे या ये 4th वाले बर्थ के पास होता है बाहर से, तो हमने देख ही लिया था, इसके नीचे होगा। याच्या इथे इमर्जन्सी एक्झिटचा डोर असतो, हा बघा इथे आहे, दिस इज द इमर्जन्सी एक्झिट वाला डोर। तो ये प्रकाश बिल्ड गाडी आहे, मग इथं थोडेसे चेंजेस असतात युजली। आपण जे शेलचा व्हिडिओ केलता 9600S चा एक्सप्रेस लाईन परिवहनचा, त्याचा दरवाजा होता ना तो इकडे होता, आता ही प्रकाश बिल्ड गाडी असल्यामुळे, प्रकाशची बॉडी असल्यामुळे हे थोडेसे चेंजेस असे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। बाकी गाड़ी तशी कंफर्टेबल है, नो डाउट। कोल्हापुर हैदराबाद और हैदराबाद से कोल्हापुर और साथ ही साथ मुंबई से कोल्हापुर और कोल्हापुर से मुंबई की जर्नी अगर आप प्लान कर रहे हैं तो ये वाली गाड़ी आपके लिए परफेक्ट चॉइस रहने वाली है, नो डाउट इन दैट। तर मित्रांनो, तो दोस्तों यही था वीडियो या कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या वोल्वो B11R प्रकाश सेलिस्टा 14.5 मीटर AC स्लीपर बसेस बद्दल। आणि हा व्हिडिओ जर आपल्या सर्वांना आवडला असेल तो पहले मुझे इंस्टाग्राम पे दी अरुज मर्सिडीज वोल्वो स्कैन पे फॉलो कीजिए, और इस चैनल ज्याच्यावर हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला आहात त्याला नक्की सबस्क्राइब करा। और मेरे एफर्ट्स कैसे लगे इंग्लिश टू मराठी बीच बीच में मध्ये मध्ये मी शिफ्ट करतोय, ते कसं वाटलं, इथून पुढे मी तसाच प्रयत्न करीन। मैं वही कोशिश करूंगा कि दोनों लैंग्वेजेस में बोल पाऊँ, तो आई कैन रिस्पेक्ट माय मदर टंग, आई कैन स्प्रेड अवेयरनेस अबाउट माय मदर टंग, और ज्यादा से ज्यादा लोगों तक कंटेंट भी पहुंच पाएगा ड्यू टू हिंदी लैंग्वेज। सो ये कैसा लगा मुझे जरूर कमेंट करके बताइए। नेक्स्ट टाइम मैं जब कन्नड़ा लैंग्वेज में या फिर तमिल लैंग्वेज में भी जब व्लॉग करूंगा तो हिंदी कन्नड़ा मिक्स, हिंदी तमिल मिक्स, या फिर बीच बीच में यूज ऑफ इंग्लिश, तो वैसे व्लॉग्स में करने का ट्राई करूंगा। तो अभी तक के लिए यही था, और भी बहुत सारे इंटरेस्टिंग व्लॉग्स आने वाले हैं अपने चैनल पे, तो सब्सक्राइब कर लीजिए, ये वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर कीजिए और इस चॅनल को सबस्क्राईब कर दीजिए ये व्हिडिओ देखने के लिए। हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार, बहुत बहुत धन्यवाद ये वीडियो देखने के लिए। थैंक यू फॉर वॉचिंग गाइज।